नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कर्माचा फेरा। जे आपलं कर्म आहे चांगलं वाईट ते आपल्यापर्यंत कसं येतं आणि कर्माचा फेरा कधीही कुणाला चुकत नाही असं म्हणतात। तर त्याविषयी अतिशय सुंदर अशी बोधकथा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यामुळेच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता। चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करू शकता। कथा अशी आहे की एका गावामध्ये एक सावकार राहत होता आणि तो कधीही कुणाला दानधर्म करत नसे, सर्वांशी उर्मटपणे बोलत होता। आणि त्याच गावामध्ये एक भिकारी सुद्धा राहत होता आणि तो नेहमी त्या सावकाराच्या दारामध्ये भिक्षा मागायला यायचा, पण सावकार त्याला कधीही भिक्षा घालत नसे। शेवटी त्याचा अपमान करून त्याला हाकलून लावत असे। पण तो भिकारी शेवटी जाता जाता एवढंच म्हणत होता की देव तुझ्या ज्या चुका आहेत त्यांना क्षमा करू, असं म्हणून तो भिकारी निघून जायचा। असं रोज चालत असे आणि गावामध्ये सुद्धा त्या भिकाऱ्याला बरेच लोक मारहाण करायचे, त्याला भिक्षा देत नसे तरी सुद्धा तो सर्वांना हेच बोलायचा की देव तुमच्या ज्या चुका आहेत त्यांना क्षमा करू दे, देव तुमचं कल्याण करू दे। शेवटी एकदा तो सावकाराच्या दारामध्ये परत आला आणि सावकाराने त्याला घरातून हाकलून लावले आणि गेट बंद करून घेतला। तरी सुद्धा तो भिकारी तेच म्हणाला की देव तुझ्या चुकांना क्षमा करू दे, आणि असा तो नेहमीच बोलायचा आणि आपलं काम करत राहायचा। दिवस असं झालं की सावकाराकडे जे काही पैसे होते त्याला बिझनेसमध्ये खूप लॉस झाला, त्याचे सगळे पैसे गेले, त्याचा बिझनेस ठप्प झालेला होता, म्हणजेच तो रस्त्यावरती आलेला होता। आणि त्याचबरोबर एकदा तो भिकारी त्याच्या दारामध्ये पुन्हा आला, ज्यावेळी त्याच्याकडे काहीच नव्हतं आणि त्यावेळेला सुद्धा सावकाराने त्याला हकलून दिलेलं होतं, कोणत्याही प्रकारची भीक दिलेली नव्हती। आणि तरी सुद्धा तो म्हटला तुझ्या सगळ्या चुकांना देव क्षमा करू दे, आणि असे म्हणून तो निघून गेला। एक दिवस सावकाराला असं समजलं की हा व्यक्ती, आपण त्याला एवढा त्रास देतोय, अपमान करतोय, शिवीगाळ करून मारहाण करतोय, तरी सुद्धा हा व्यक्ती आपल्यासाठी देवाकडून क्षमा का मागत असेल, आपण हे बघायलाच हवं। तर एक दिवस असाच भिकारी गावामध्ये गेला आणि भीक मागत असताना हा सावकार सुद्धा त्याच्या पाठीपाठी गेला आणि तो त्याच्या झोपडीपर्यंत येऊन पोहोचला। त्यानंतर त्याच्या झोपडीमध्ये आल्यानंतर भिकारी आतमध्ये आला, त्याला गावातल्या एका व्यक्तीने दगड मारलेला होता, त्याच्या डोक्यातून रक्त निघत होतं आणि तो तसाच आतमध्ये आला। आतमध्ये एका खॉटवरती त्याची पत्नी वयस्कर होती, ती पडून होती आणि तो आल्यानंतर ती उठली आणि म्हटली किती भिक्षा दिली तुम्हाला, किती भीक मिळाली, काय मिळालं आज, दाखवा मला। तर त्याला भिकेमध्ये त्या दिवशी काहीच मिळालेलं नव्हतं, फक्त अर्धी भाकरी, ती पण शिळी, अशा पद्धतीनं त्याचं घेऊन तो आलेला होता। आणि त्याच्या पत्नीला त्यांनी एवढंच सांगितलं की आज आपल्याला फक्त अर्धी भाकरी मिळालेली आहे। आणि तर भिकाऱ्याने सांगितलं की माझ्या डोक्यावरती एका व्यक्तीने दगड मारलेला आहे आणि त्यामुळे मला हे रक्त आलेलं आहे आणि मी हे माझ्या कर्माचेच भोग आहेत ते मी भोगत आहे। त्यांच्या घराच्या बाहेर तो सावकार सुद्धा बघत होता यांचं काय चालू आहे आणि काय बोलत आहे। तर ते दोघं बोलत होते आणि भिकारी म्हणत होता हे माझ्याच कर्माची फळं आहेत, जे मी माझ्याकडे किती पैसा होता, मला खूप मी श्रीमंत होतो, आपले दिवस किती छान होते, आपण कुणालाही कधीही दानधर्म केला नाही, प्रत्येक व्यक्तीला आपण घरातून हकलून लावलेलं होतं, प्रत्येक व्यक्तीला आपण मारहाण, शिवीगाळ किंवा आपण किती जणांना आपण त्रास दिलेला होता, कितीतरी लोकांचा आपण शाप घेतलेला होता, त्यामुळेच आपल्याला हे दिवस भोगायला लागलेले आहेत। दिवस भोगत असताना मला समजलं की हे दिवस भोगताना किती यातना, किती त्रास होत आहेत, त्यामुळे मी कुणालाही शाप न देता मी प्रत्येकाला तुमच्या जे काही तुमचे भोग आहेत, तुमच्या ज्या चुका आहेत त्यांच्याबद्दल देव तुम्हाला क्षमा करो, आणि मी सर्वांच्या वतीने देवासमोर माफी मागत असतो। आणि तो हे सुद्धा सांगत होता की आपल्याकडे जे होतं ते आपल्या या चुकांमुळे, दानधर्म न केल्यामुळे आपण गमावलेलं आहे। इतरांच्यावरती सुद्धा ही वेळ कधीच येऊ नये आणि त्यासाठीच मी त्यांच्या चुकांसाठी देवाकडे क्षमा मागत असतो आणि त्यांना देवाने क्षमा करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे, कारण या यातना भोगताना मला किती त्रास होतोय हा त्रास कुणालाही भोगावा लागू नये। तर असा तो आपल्या पत्नीसोबत बोलत होता आणि हे सर्व सावकार ऐकत होता। त्यामुळे त्याचे डोळे खडकन उघडले की आपण सुद्धा कोणत्याही भिकाऱ्याला
दारामध्ये भीक देत नाही किंवा दानधर्म करत नाही, कोणालाही आपण 1 रुपया सुद्धा उधार देत नाही किंवा आपण आपल्या पैशाचा गर्व करून बसलेलो आहे, त्यामुळे आपल्या घरातले जे काही पैसे होते, आपला बिझनेस होता तो ठप्प झालेला आहे आणि दानधर्म केल्याची ही शिक्षा आपल्याला मिळालेली आहे। आणि त्याचमुळे हा भिकारी सुद्धा दानधर्म न केल्यामुळे त्याचे हे कर्म त्याला भोगावे लागलेले आहेत। दुसऱ्या दिवशी तो भिकारी त्याच्या दारामध्ये आला, तेव्हा त्यावेळेला त्यांनी त्याला आदराने घरात बोलवलं आणि त्याला 2 भाकरी एक्स्ट्रा अगोदरच बनवून ठेवलेल्या होत्या आणि त्या भाकरी आणि भाजी दिली आणि त्याला असंही सांगितलं की बाबा, तुम्ही आजपासून उद्यापासून तुम्ही कुठेही भीक मागायला जाऊ नका, माझ्या घरातून तुम्ही रोज 2 भाकरी आणि भाजी असं माझ्याकडे जे काही आहे ते तुम्ही रोज घेऊन जात जा। तर अशा पद्धतीने तो भिकारी जाता जाता एवढंच म्हणाला की देव तुझं भलं करो आणि तुझ्या सगळ्या चुकांना क्षमा करो आणि तुझे पूर्वीसारखे दिवस परत येवोत। तर अशा पद्धतीने तो त्याला आशीर्वाद सुद्धा देऊन गेला। तर हा होता आपल्या कर्माचा फेरा। जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचं फळ सुद्धा चांगलं मिळत असतं, कर्म चुकीचे असतील तर त्याचं फळही त्याप्रमाणेच आपल्याला मिळतं। कारण असं म्हणतात की कर्माचा फेरा कुणालाही चुकत नाही आणि कर्म जर आपले चांगले असतील तर आपल्या कर्माचा आपला हिशोब चांगलाच लागतो। म्हणूनच कोणीही आपल्या दारामध्ये येऊ दे किंवा कोणीही आपल्या गरजेसाठी आपल्याकडे हात पसरू दे, तर आपल्याकडे जे आहे त्यातले आपण दानधर्म आपल्या ऐपतीप्रमाणे करायचाच आहे। जर आपण तसं केलं तर आपल्याला 100% आपल्याला कुठून ना कुठून तरी मदत मिळते आणि आपल्या कर्म चांगलं आणि स्वच्छ असल्यामुळे आपल्याला कुठलीही अडचण येत नाही। असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता, चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव।